आनंदा परत का आनंदा हा? अरे अरू लक्ष कुठे आहे तुम्हा दोघांचं आणि एवढेच मटार सोडून झाले आतापर्यंत तू केव्हा आली? बराच वेळ झाला मला येऊन पण तुमचं लक्ष असेल तर ना काय एवढं बघताय काय रंगून जाऊन काय बघता काय म्हणजे काय झी युवाचे कार्यक्रम बघतोय हो परत बघा कहा नाही गेला ते थांब रे मला डान्स बघू दे. बघितलं दारू हे परत काका अप्सरा आणि कधीच चुकवत नाहीत आणि झीचे बाकीचे कार्यक्रम पण नाही. चॅनल लागलेला बघ म्हणलं तर मी तुला की नक्की झी युवाचा कार्यक्रम लागला असेल करेक्ट बोललेस तू हा ना झीचे सगळेच कार्यक्रम एकदम छान मनोरंजन करणारे असतात. हा, हा. आणि मुख्य म्हणजे सगळ्या कुटुंबाला आवडतात. तुम्हाला माहितीये का झीचा फॅमिली पॅक आहे आणि त्यात आहेत झीचे 20 चॅनल आणि ते सुद्धा फक्त 39 रुपयात आणि त्यात झी युवा पण आहे. काय फक्त 39 रुपयामध्ये झीचे 20 चॅनल हे तर एकदम मस्त आहे. पण त्यासाठी आपल्याला 31 जानेवारीच्या आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि 31 जानेवारीच्या आत रजिस्ट्रेशन नाही केलं तर काय होईल? तर मग आपल्याला झीचं हे मनोरंजन मिस करावं लागेल. नाही 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 असं नाही चालणार ना आपल्याला तर झीचा फॅमिली पॅक पाहिजे. हा पण आरू त्याच्यासाठी 31 तारखेपर्यंत कशाला थांबायचं? तू आत्ताच आपल्या ऑपरेटरला फोन करून टाक ना. हो ना नाहीतर आपले आवडते प्रोग्राम्स आपल्याला मिस करावे लागतील. नाही नाही ही लॉन्च ऑफर आपण घेऊनच टाकूया. नाही 39 रुपयामध्ये झीचे 20 चॅनल. मी आत्ताच आपल्या केबल ऑपरेटरला फोन करते. आलेच. झीचा फॅमिली पॅक घेतला ना की आपल्याला आपल्या हक्काचं मनोरंजन एकत्र बघता येईल आणि आपण आपले आवडते शोज मुळीच मिस नाही करणार. ए मला पण बघायचंय. ए मला पण अरे नाम्या आरोही कुठे आहे? किचन मध्ये असतील त्या. हे काय आहे रे? हे काय करतोस? खोका जागेवर ठेवतोय. तू जा मी ठेवते ते. नक्की ठेवाल ना नाही तर मला 4 गोष्टी ऐकायला लागतील. तन्वी अगं थांबलीस का तू? अगं वाजव ना किती छान सूर लागला होता तुझा. तुला माहिती असेलच ना म्हणजे तन्मयनी सांगितलं असेल ना सगळं.
तन्वी, तुला जर या सगळ्याची आवड असेल तर नाही, पण माझ्या सुरांमुळे सगळं घर बेसूर नको ना व्हायला. मला काय वाटतं तन्वी, आपण या विषयावर एकदा बोलूया का? तन्वी, मला ना मार्केटमध्ये जायचंय, येशील तू माझ्यासोबत? नाही म्हणजे काय आहे ना, शॉपिंग करताना कोणी जर सोबत असेल ना तर चॉईस करणं सोपं जातं. हो चालेल ना. मी चेंज करून येते पटकन. ये पटकन. अर्पिता, हाय. नंदिनी मॅडम, तुम्ही इथे कुठे? अगं माझा एक क्लायंट या भागात राहतो, त्यांना भेटायला आले होते. पण तू इतक्या घाईत कुठे चाललीस? कॉलेजला? हो ना, पण रिक्षाच मिळत नाहीये. आपली कार असताना रिक्षा कशाला हवी आहे तुला? ये बस पटकन. काय करू? हिच्याकडून लिफ्ट घेऊ की नको घेऊ? अप्पू, किडनॅप नाही करणार आहे तुला, कॉलेजला सोडेल. बस. आणि हो, तुला अप्पू म्हटलं तर चालेल ना? तूही मला नंदिनीच म्हणायचंस, मॅडम नको. ओके, चल निघूया. काय? कुठे काय? तू मला भाज्या आणायला सांगितल्या होत्या त्या मी घेऊन आलो, तेच तुझ्या कानात सांगणार होतो. हे बस. हो का? कळतंय मला सगळं. बरं, भाज्या घेऊन आलो, अजून काय मदत करायची आहे का? हो, या सगळ्या भाज्या आता निवड, स्वच्छ कर, चीर आणि फोडणीला टाक. झालं. तन्मय, काय चाललंय तुझे? ही सगळी कामं तू का करतोयस? स्वयंपाक करणं आरोहीचं काम आहे, त्याची विक्री करणं तुझं काम आहे. आणि तिच्या कामात मदत करायला तिने एक माणूसही नेमलाय की. तू का करतोस हे? तू मार्केटिंगचं बघ ना. काय आरोही, आपल्या करारात असंच ठरलंय ना? आई, भागीदारीच्या करारातल्या प्रत्येक नियमावर बोट ठेवूनच वागायचं आहे का? नाही म्हणजे तसं असेल तर मग आतापर्यंत ज्या काही ऑर्डर्स आल्या त्या फक्त आरोहीच्या नावावर आल्या. आपल्या मेहनतीवर एकही ऑर्डर नाही आली आणि आरोहीने त्याची कधी जाणीवही करून नाही दिली. तन्वी,
तन्मय रे, असं का बोललास तू आईना? मी काय चुकीचं नाही बोललोय. जे काय बोललोय ते खरं बोललोय आणि न घाबरता बोललोय. आईने आम्हाला हेच शिकवलं आणि आज मी तेच केलं. ऐक ना अप्पू, इथे या शॉप मध्ये ना मला काही महत्वाच्या गोष्टी घ्यायच्या आहेत. घेऊन आल्यानंतर तुला ड्रॉप केलं तर चालेल? ओके, मी थांबते कारमध्येच. अगं तू कार मध्ये थांबून काय करणार? बोर होशील. त्यापेक्षा चल माझ्या बरोबर. खूप मस्त शॉप आहे, तुला आवडेल. चल. ठीक आहे. लेट्स गो. आई मी मार्केटमध्ये जाऊन येते. का एवढ्या सगळ्या भाज्या आणून टाकल्यात की तन्मयने? आई अहो 2 गोष्टी आणायच्या राहून गेल्यात ना, म्हणून. मग पाठव ना परत तन्मयला. तुझ्या बरोबर राहून त्याला सगळ्यातलं सगळं कळायला लागलंय ना. आई, तन्मयच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता हो त्याचा. तन्मयच्या वतीने तू माझी समजूत काढायला आलीयस. आम्ही दोघं काय ते बघून घेऊ. आणि तुला काय वाटतं, असं वागून तू तन्मयला माझ्यापासून दूर करू शकशील? भ्रम आहे तुझा. तू सगळ्या बाबतीत तन्मय तुला मदत करतोय कारण माझे संस्कार आहेत तसे, कळलं? आई, खरं तर मी तुम्हाला हे विचारायला आलेले की तन्वीला मार्केटमध्ये घेऊन जाऊ सोबत. वाह, परवानगी मागतेस माझी. मी नाही म्हणले तर जाणार नाही. तुम्ही हो म्हणालात तर आनंदाने जाऊ. जायचं ठरवलंच आहे तर परवानगी मागण्याचं नाटक कशाला? आता तन्वीच्या वतीने तू बोलणारस का माझ्याशी? जा जा, घेऊन जा तिला. हो गॉड, थँक्यू ते पकडल्याबद्दल. एवढं शॉपिंग. मग कसं वाटलं तुला? छान, मस्त. म्हणजे मी एवढं महागडं शॉपिंग कधीच केलं नाहीये. हो, पण मग अप्पू, तू आणि आरोही युजली कुठे जाता शॉपिंग करायला? तुम्ही मला कॉलेजला सोडताय ना? ऑफकोर्स सोडतीये. चल ना. ए अप्पू, पण खरं सांग, कसा वाटला तुला माझा चॉईस? छान आहे. ए इथे ना एक पुढे डिझायनर वेअरचं शॉप आहे. माझी फेवरेट डिझायनर आहे. तिच्याकडे एवढे मस्त ड्रेसेस असतात ना. आपण जाऊन बघूया. इनफॅक्ट तुला एखादा आवडला ना तर तू ट्रायही कर. खरंच? ऑफकोर्स, व्हाय नॉट. चल, लेट्स गो. आय एम शुअर तुला ते ड्रेसेस खूप आवडतील. अप्पू, मी काय विचारते, तुला आज काही इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत का? नाहीतर मी काय म्हणत होते, आपण एक डे आउट प्लॅन करू. मस्त शॉपिंग करू, कुठेतरी जेवायला जाऊ, धमाल करू बाहेर. व्हॉट्स ए? नॉट अ बॅड आयडिया. ग्रेट, मग लेट्स गो. भागीदारीच्या करारातल्या प्रत्येक नियमावर बोट ठेवूनच वागायचं आहे का? नाही म्हणजे तसं असेल तर मग आतापर्यंत ज्या काही ऑर्डर्स आल्या त्या फक्त आरोहीच्या नावावर आल्या. आपल्या मेहनतीवर एकही ऑर्डर नाही आली.
आलंय काय माझ्या मुलांना? तन्मय, तन्वी, दोघे इतके कसे आहारी गेलेत त्या आरोहीच्या? समजत नाही मला. बरं झालं अतिशय मोकळेपणाने तुम्हाला सगळं सांगून टाकलंस तन्वी. नाही तर हातात आलेली इतकी मोठी संधी वाया गेली असती तन्वी. पण संधी गमावण्याची भीती अजूनही आहे आरोही. कारण की या बाबतीत आईला कन्व्हिन्स करणं केवळ अशक्य आहे. अगं पण आधीपासूनच हार का मानतेस तू? हे बघ, त्या गाण्याच्या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करून ठेवतो. त्यानंतर आपण आईंशी बोलून त्यांचं मन वळवायचा प्रयत्न करूया. पण माहितीये मला, आई आपलं नाही ऐकणार. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? तुला या गोष्टीतून आनंद मिळतोय हे कळल्यावर त्यांनी त्यांचा विरोध मागे घेतला तर नंतर ही गोष्ट तुझ्या मनाला आयुष्यभर आणि सतत टोचत राहील तन्वी, की त्यावेळेला जर आपण रजिस्ट्रेशन करून ठेवलं असतं तर किती बरं झालं असतं. तन्वी, अशी संधी पुन्हा पुन्हा नाही येत ग. हे बघ, माझं मन मला सांगतंय ह्या सगळ्यातून ना नक्कीच काहीतरी भलं होणार आहे तुझं. मला सांग, ही स्पर्धेची जाहिरात तुझ्याच हाती कशी काय लागली? हा फक्त योगायोग असेल की तुझ्या भविष्याच्या वाटचालीची संधी? मला काय वाटतं ना तन्वी, आता आपण या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करून ठेवू. आईंनी पुढे जाऊन अगदीच नकार दिला ना तर काय होईल? भारतभर एंट्री फीचे पैसे वाया जातील. ह्यापेक्षा जास्त काय होणार आहे?